चला चला उठा उठा लवकर पाऊस पडतो बाहेर, खमंग धपाटे आपल्याला बनवायचे, त्यामुळे पटकन रेसिपी पाहून घ्या कशी करायची आहे. तर सगळे हे धपाटे बनवण्यासाठी ना पहिले तर मी तुम्हाला सांगते, घरात जे असेल नसेल तेवढे कडधान्य घ्यायचे, त्याच्याबरोबर बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू घ्यायचे, छान जे सगळे एकत्र करून भाजून घ्यायचं. त्या भाजणीमध्ये आपल्याला जिरा आणि धणं एकत्र करून ते भाजून घ्यायचं, चांगलं गिरणीतून दळून आणायचं. आणल्यानंतर त्या पिठामध्ये आलं लसूण पेस्ट, मिरची, लाल तिखट, मीठ सगळं चवीनुसार घालायचं आणि छानसा गोळा घट्टसर असा मळून घ्यायचा. आपण भाकरी थापतो ना त्या भाकरीच्या पिठाने थोडंसं पीठ लावायचं परातीला आणि आपण भाकरी थापतो तसंच थापून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं त्याच्यावरचं आणि मग त्याच्यानंतर तव्यावरती टाकल्यानंतर शेकायला वरून पाणी भाकरीला जसं लावतो ना त्या प्रकारे पाणी लावून घ्यायचं. वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण लावून घ्यायचं. झाकण लावल्यानंतर छानसा असा धपाटा तयार होतो. आणि आपण कोल्हापूरकर आणि ठेचा नाही असं होणारच नाही, त्यामुळे पटकन ठेचा बनवून घ्यायचा आणि आपण खाणार आणि देवबाप्पाला नाही असं होणारच नाही, त्यामुळे देवबाप्पालाही द्यायचं आणि आपणही खायचं. तर चला छानसा धपाटा तयार आहे, पटकन करून बघा. आणि हो, धपाट्याची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती नक्की क्लिक करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.